मराठा आरक्षणाचा लढा गेली 44 वर्षांपासून सुरू आहे. 22 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटलांनी मराठ्यांना मुंबई दाखवली आणि पहिला मोर्चा काढला. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा मराठ्यांना 44 वर्षांनी मुंबई दाखवली आणि आता ते त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेत. काहीही झालं तरी मराठा आरक्षण घेऊन जाणारच अशी त्यांची भूमिका आहे. खरं तर या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळे आयोग नेमण्यात आले. कुणी कुणबी मराठा, मराठा कुणबी असं म्हणत त्यांचा ओबीसीत समावेश करण्याचा प्रयत्न केला. कुणी मराठे हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले आहेत किंवा मागासपणे त्यांचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, तर कुणी मराठ्यांना ओबीसीत घेण्यासाठी नकारच दिला. आता हे सगळे आयोग झाले खरे, पण आताही अजूनही आयोगांचीच या ठिकाणी फक्त भरती चालू आहे, आरक्षण काही मिळत नाही. आता मराठ्यांचं आरक्षण सोडवायचं असेल तर किंवा त्यांना ते मिळवायचं असेल तर राज्यघटनेत दुरुस्ती करणं हे गरजेचं ठरतंय का? कारण की नुकतंच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी या ठिकाणी एक भाष्य केलं होतं अहिल्यानगरमध्ये की आता 50% जी कॅप आहे त्यामध्ये बदल करावा लागेल आणि तो कोटा आहे तो वाढवावा लागेल. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चा होतीये तामिळनाडूतल्या आरक्षणाची, जिथे 69% आरक्षण आहे. आणि मग हे सगळं सुरू झालं की चर्चा जाऊन पोहोचते त्या 92च्या निकालाची, इंदिरा साहनी खटल्याची. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी आणि अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीनं मराठा आरक्षण कसं मिळवता येईल आणि मिळवलं तर ते टिकवता येईल या दृष्टिकोनातून आज आपल्या स्टुडिओमध्ये ही सगळी माहिती देण्यासाठी प्रत्यक्षात उपस्थित आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ अर्थातच असीम सरोदे सर. थँक्यू सर. जरांगेंचा जो आत्ता लढा आहे मराठा आरक्षणासाठीचा, हा लढा ते पहिल्यांदा जरी लढत असले तरी याच्या आधी 44 वर्षांपासून हा लढा सुरूच आहे. अण्णासाहेब पाटलांनी देखील हा प्रयत्न केला पण त्यांनाही यश आलं नाही. या दरम्यान जवळपास 8 मराठा मुख्यमंत्री झाले, अगदी शरद पवारांपासून ते अगदी अशोक चव्हाणांपर्यंत 2010 पर्यंत आपण म्हणू. एकानंही आरक्षण देण्याचा प्रयत्न केला नाही. 95 ला त्या दरम्यान खत्री आयोग नेमला गेला, राज्य मागासवर्गीय आयोग, इथपर्यंत ठीक आहे. तेव्हा देखील मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. मग या मराठा आरक्षणासाठी मराठी नेत्यांकडून, मुख्यमंत्र्यांकडून राज्यशक्ती, जी आपण ज्याला राजकीय इच्छाशक्ती म्हणतो, ती कुठे कमी पडतीये का? काय सांगता येईल पहिल्यांदा? साधारणतः मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल असं होताना दिसत आहे की जेव्हा आंदोलन होते, चळवळ होते किंवा मागण्यांचा दबाव वाढतो त्यावेळेस सगळेजण मराठा आरक्षणासंदर्भात विचार करायला लागतात. परंतु जेव्हा स्थिर स्थावरता असते, सरकार स्थापन झालेलं असते, कधी ते अनेकदा बहुमताचं सरकार राहिलेलं आहे, त्यावेळेस मग आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो विचारात घेतला जात नाही असं सुद्धा लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस कोणीतरी मोर्चा काढला पाहिजे, मागण्या केल्या पाहिजे, दबाव आणले पाहिजे, रस्ते अडवले पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण करणं हे योग्य नाही. जे समाजातले प्रश्न आहेत, काही राजकीय स्वरूपाचे आहेत, काही सामाजिक आहेत, काही खरोखर जीवनावश्यक आहेत, अशा सगळ्याच प्रश्नांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. अशा प्रकारचं सरकार असलं पाहिजे. कारण की कोणते तरी प्रश्न निर्माण होऊ द्यायचे, गुंतागुंतीचे होऊ द्यायचे, नंतर मग त्याच्यावर उपाय शोधण्यासाठी आपण श्रेयाची लढाई लढताना काही लोकांना दिसतात आपल्याला काही जण की श्रेय घेण्याची मग एक चढाओढ सुरू होते. तर ते चुकीचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राजकीय लोकांनी अधिक गुंतागुंतीचा आणि आपण म्हणतो हिंदीमध्ये पेचीदा शब्द आहे तसा करून ठेवलेला आहे. बरोबर सर. 14(4) हे जे आपलं कलम राज्यघटनेचं सांगतं की सगळ्यांना समान मूलभूत अधिकार आहे, समानता आहे पहिली. आणि 15(4), 16(4) यामध्ये मात्र शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आरक्षणाची तरतूद आहे. अर्थात तो तरतूद म्हणजे तो अपवाद आहे आणि समानता हा नियम आहे. पण जेव्हा जेव्हा हा उल्लेख होतो की तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे तर महाराष्ट्रात का नाही, जसं काल शरद पवारांनी देखील या संदर्भामध्ये म्हटलं, तर नेमकं ते काय आहे? म्हणजे तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे, मग आपण का तिथपर्यंत जाऊ शकत नाही? अशी काय मर्यादा आहे आपल्याला? काय झालंय की इंदिरा साहनीची केस जी झाली सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्याच्यानंतर हे सगळं सूत्र मांडण्यात आलं की भारतीय संविधानाचा उद्देश समानता आणणे हा जरूर आहे. डॉक्टर आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये डिबेटमध्ये प्रत्येक वेळेस समानतेचाच उल्लेख केलेला आहे.
आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला की कलम 14 मध्ये समानता अपेक्षितच आहे. कायद्यासमोर सगळेजण समान असले पाहिजे, समान संरक्षण असलं पाहिजे, हे सुद्धा कायद्याचं तत्व आहे. मग शैक्षणिक समानता असेल, शिक्षणामध्ये समान संधी असतील, या सगळ्या आपल्याला 15-16 मध्ये सगळीकडे आपल्याला दिसतात. तर समानता हे जर एक समान सूत्र आपण पाहिलं, तर ते असमानता निर्माण करण्यासाठी वापरता येऊ शकत नाही. हं. आणि त्यामुळे समानता, विषमता निर्मूलनासाठी आणायची आहे. तर मग समानता आणत असताना जे खरोखर असमानतेचं जीवन जगतात, त्यांना त्या समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी मग काहीतरी अपवाद केले जातात आणि त्याला आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असं म्हणतो. कारण एक प्रकारे कोणाला तरी आपण आरक्षण देतो. याचा अर्थ ती विषमताच आपण एक तयार करतो. पण ती सकारात्मक. ती सकारात्मक स्वीकृत असलेली विषमता आहे, की आपण हे मान्य करतो, की हा समाज समूह अनेक वर्ष एका विशिष्ट परिस्थितीतून गेलेला आहे. अजूनही अन्यायकारक परिस्थिती आहे, भेदभाव आहे, विषमता आहे. ती दूर केल्याशिवाय त्या माणसाला त्या मुख्य स्पर्धेत आपण आणू शकत नाही. म्हणून तो सकारात्मक भेदभावाचा मुद्दा घेऊन संविधानामध्ये तरतूद करण्यात आली, की अशा प्रकारे भेदभाव झाला तरी चालेल काही काळासाठी, पण ही विषमता मिटवायची आहे आणि समानता आणायची आहे. म्हणून मग तुम्ही मगाशी उल्लेख केला ते सुद्धा महत्वाचं आहे, की मग ही अशा प्रकारची विषमता मिटवण्यासाठीची समता आणि त्यासाठी दिलेलं आरक्षण हे अपवादात्मक परिस्थितीत द्यायचं आहे. ते सगळ्यांना सरसकट द्यायचं नाही. आणि म्हणून मग दुसरी पॉलिसी जी इंदिरा साहनीच्या केसमधून आलेली आहे, ती म्हणजे देअर कॅनॉट बी एनी रिव्हर्स रिझर्वेशन. की रिझर्वेशन ज्यांना आहे त्यांचीच संख्या इतकी, की जे बिना रिझर्व्ड आहेत त्यांनाच रिझर्वेशन देण्याची गरज कदाचित पडेल. म्हणजे ज्यांच्यापासून संरक्षण मिळवायचंय असं झालं. अशी परिस्थिती यायला नको. आणि म्हणून मग 50% रिझर्वेशनची कॅप ही इंदिरा साहनीच्या केसमध्ये ठेवलेली आहे. आता त्याच्यापूर्वी झालेले जे रिझर्वेशन्स आहेत त्याच्याबद्दल आपल्याला मग वेगळा विचार करावा लागेल. तामिळनाडूमध्ये जे रिझर्वेशन झालं ते केवळ रिझर्वेशन झालं नाही, तर शेड्यूलमध्ये त्याला जोडण्यात आलं, 9व्या परिशिष्टामध्ये जोडण्यात आलं. त्यामुळे आता त्याला आपण कोणी हात लावू शकत नाही असं ते अढळ झालेलं आहे. असं काय 9वं शेड्यूल म्हणजे चॅलेंजेस करता येत नाही? कोणतेही जे शेड्यूल असतील आणि विशेषतः 9वं शेड्यूल जे आहे त्याच्यामध्ये विकासाच्या संकल्पनांच्या आधारे जीवनावश्यक बदल म्हणून ज्या काही गोष्टी आपण इतरांना देण्याची स्कीम तयार करतो त्याला परमनन्सी एक प्रकारे देण्याचा प्रयत्न हा 9व्या शेड्यूलमध्ये होतो. आणि त्याच्यामुळे आता त्याच्यात आपल्याला ढवळाढवळ करता येत नाही. पण इंदिरा साहनीच्या केस नंतर जर 50% रिझर्वेशनची कॅप तयार झालेली आहे, एक मर्यादा तयार झाली, तर ती मर्यादा आपल्याला सगळ्यांना पाळावं लागेल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की रिव्हर्स रिझर्वेशनचा एक मुद्दा आहे, की देअर कॅनॉट बी रिझर्वेशन इन अ रिव्हर्स मॅनर. आणि दुसरी गोष्ट 50%ची मर्यादा म्हणून त्यांनी पाळलेली आहे. आणि त्याला अनुसरून जर मनोज दादा जरांगे यांच्या मागणीचा विचार केला तर मग ओबीसी मध्येच रिझर्वेशन द्या. ही त्यांची जी मागणी आहे ना, ती आपल्याला ते मनोज दादा जरांगे असे दिसतात किंवा साधे आहेत, काय कळत असेल त्यांना. ते अत्यंत वेगळ्याच प्रकारची हिंदी पण बोलतात, मराठी पण अशी गावरान मराठी बोलतात. त्याच्यामुळे लोकांना वाटतं त्यांना काय कळत असेल. पण मी एक वकील म्हणून हे पाहू शकतो की 50% रिझर्वेशनच्या आत रिझर्वेशन राहिलं पाहिजे अशी व्यवस्था जर आणायची असेल तर मग आता आहे त्या रिझर्वेशन मध्येच रिझर्वेशन द्या अशीच मागणी असू शकते. बरोबर. आणि म्हणून मग ते म्हणतात की मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये. अच्छा, म्हणजे त्यांची मागणी कायद्याला धरून आहे, कायद्याला धरून आहे, संविधानाचं उल्लंघन करणारी नाही आहे. पण मग आता प्रश्न तरी पण असा आहे की जे आहे ते रिझर्वेशन जे आहे ते कमी न होता त्याच्यामध्ये हे कसं बसवायचं, बरोबर हा मुद्दा आहे. कारण की आता तुम्ही आता एक आकडेवारी पहा की शेड्यूल ट्राईबसाठी साधारणतः आपण म्हणतो 22-23% काहीतरी रिझर्वेशन आहे. बरोबर. मग आता त्याच्यातलं उरलेली जी संख्या असेल समजा 27 ते 28%, मग ते ओबीसी मध्ये जे उरलेले आहेत त्याच्यात आता हे मराठा आरक्षण कसं बसवायचं हा राजकीय पेच प्रसंग आहे. आणि त्यामुळे केवळ त्याला आपण म्हणतो पोकळ आणि कोरडे आश्वासनं देऊन आता होणार नाही. नक्की. म्हणून मग त्याच्याबद्दलची उपाययोजना करण्यासाठी सरकारला आता तरी एकत्रित बसून चर्चा करायला पाहिजे. दुसरीकडे हे सुद्धा चालणार नाही की मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तयार करायचा. म्हणजे आता काही राजकीय नेते काय करतात की इथे मराठा मोर्चा निघाला की तिकडे विदर्भामध्ये ओबीसी उभं करतात, मग इथे कोणाला तरी हाकेला उभं करतात आणि मग ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष करतात.
आता समजदारीच्या आधारे हा प्रश्न सोडवावा लागेल, तरच 50%च्या आत तो येईल. नाहीतर मग राजकारणाचाच विषय असेल, तर मग हे किती दिवस पेटवू शकतात. सर तो एक मुद्दा, आता आपण थोडंसं पुन्हा तमिळनाडूच्या आरक्षणाकडे येऊयात. म्हणजे ज्यावेळी आपण 16% आरक्षण मराठ्यांना दिलं होतं इथं महाराष्ट्र सरकारनं, आणि नंतर ते टिकलं नाही म्हणा, पण मग तो आपण एक गोल्डन चान्स गमावला का, की ते जे आरक्षण होतं तेच जर आपण 9व्या शेड्यूलमध्ये घातलं गेलं असतं आणि त्यातून ते मागितलं असतं, तर आज त्याला एक संरक्षित कवच मिळालं असतं. ते पण आपल्या इथल्या हुशार वकिलांकडून व्हायला हवं होतं मग त्या काळात, असं मला नाही, वाटतं. नाही कसं आहे ते 9व्या शेड्यूलमध्ये कोणतीही गोष्ट इन्क्लूड करायची असेल, हां. तर त्या समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारची संमती पाहिजे. संसदेमध्ये तसा ठराव झाला पाहिजे. संसदेमध्ये संमत झालं पाहिजे. कारण की तुम्ही शेवटी संविधानिक तरतूद करताय. म्हणजे तमिळनाडूनी केलं ना, पण राज्यघटनेत दुरुस्ती करून हो, ते केलं. त्यावेळेस केलं ना. पण आता सुद्धा करायचं असेल तर म्हणून तर माझा हा प्रश्न आहे. आता मनोजदादा जरांगे माझ्या ऑफिसला आले होते आणि तेव्हा मी बऱ्याच वेळा त्यांच्याशी चर्चा केली. म्हणजे 2दा ते येऊन गेले. आणि त्या प्रत्येक वेळेस मी त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही मोर्चा इथं काढूच नका आता. हा मोर्चा डायरेक्ट दिल्लीला काढा आणि हा मोदींच्या पंतप्रधान कार्यालयावर काढा आणि त्यांना मागणी करा. तर संविधानिक बदल घडून मग थोडे 50%च्या वर रिझर्व्हेशन गेलं तरी चालेल. ते करता येऊ शकेल आणि त्याला कायमस्वरूपी संरक्षण देण्यासाठी 9व्या शेड्यूलमध्ये ते हं, हं. घालायचं असेल, तरीसुद्धा मग केंद्रस्थानी असलेल्या सत्तेची तशी इच्छा पाहिजे. तर ते होऊ शकेल. आता सुदैवाने परिस्थिती चांगली कशी आहे आरक्षणाच्या संदर्भात असा विचार करायचा असेल तर, की केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे आणि राज्यात सुद्धा भाजपची सत्ता आहे. पण मग तरी होऊ शकत नाही किंवा होऊ दिलं जात नाही. याच्या मागचं राजकारण जे आहे ते काहीतरी वेगळं आहे आणि ते लोकं आता समजायला लागलेले आहेत. नक्कीच. आत्ताच तुम्ही महाराष्ट्रातल्या आरक्षणाची सद्यस्थिती काय हे मगाशी बोलत होतात, तर आपण त्यावर एकदा बोलूयात. म्हणजे एस-सी म्हणजे अनुसूचित जाती 13% आहे, एस-टी अनुसूचित जमाती 7% आहे, ओ-बी-सी तर मागास प्रवर्ग जे 19% आहे, आणि मग भटक्या जमाती, विमुक्त जाती असे जे 4 प्रवर्ग आहेत त्यांना मिळून 11% आहे. हं, एस-बी-सी म्हणजे विशेष मागास प्रवर्ग 2%. आता हे 52% होतं, हं. पण 1-2% प्लस मायनस हे चालतंय असं याच्यावरनं दिसतंय. नाही चालत नाहीत. आत्ता सुद्धा आपण असंविधानिकतेच्या पायरीवर उभा आहोत. अच्छा. आता 51% किंवा 52% झालं असेल हं. तरी ते सुप्रीम कोर्टच्या निर्णयानुसार ते चालतच नाही. अच्छा. हं. आणि मग आता 51% चालते तर मग 70% केलं तर काय हरकत आहे? असं म्हणून सुद्धा त्यामुळे चालणार नाही. हां, कारण की मग आता ईडब्ल्यूएस जे लागू केलेलं आहे केंद्रानंच सगळ्यांसाठी, हं. ते 10% आणि एस-सी-बी-सी जे आता आपण आपल्या सरकारनं दिलेलं आहे, एकनाथ शिंदे 10% मुख्यमंत्री, ते दिलेलं आहे. 10% असे 72% होतात. हो. तर आता ए-सी-बी-सीचं जे आहे ना, त्याच्यामध्ये 2024 मध्ये वेगळा कायदाच आणण्यात आला हो. आणि त्याच्यामध्ये जे सोशली, इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, त्या सगळ्यांचा समावेश करण्यात आला. म्हणजे ते एका जातीवर किंवा समाजावर आधारित नाही, तर एका प्रकारे आर्थिक निकष आणण्याचा बरोबर, प्रयत्न केलेला आहे, असं बरोबर, आपण पाहू शकतो. बरोबर. आणि म्हणून याच्यामध्ये 51% पेक्षा 52% पेक्षा जास्त जे काही असेल ते असंविधानिक आहे, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतोय सातत्याने, की अ, केंद्र आणि राज्य सरकारने मिळून जर निर्णय घेतला, हं. आपण पाहतो रात्रीच्या रात्रीत कायदे बदलतात. बरोबर, अनेक चुकीचे कायदे आणले जातात. बरोबर. मागे शेतकऱ्यांच्या संदर्भातले 3 कायदे नाही आणले का? लोकांनी वारंवार सांगितलं, "हो, हे कायदे चुकीचे आहेत, चुकीचे आहेत." शेवटी शेतकरी मेले 700 जण. त्याच्यानंतर कायदे मागे घेतले. मग जबरदस्तीने जर कायदे आणले जाऊ शकतात, तर चांगल्या कारणांसाठी, व्यवस्थापनासाठी मी म्हणतो, की लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीच्या व्यवस्थापनासाठी कायदे करायचे असतील, तर त्याबद्दल राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एकत्रित निर्णय घेतला पाहिजे आणि ते घेऊ शकले पाहिजे. तर मग राजकारण बाजूला ठेवून तुम्ही काहीतरी करताय असं त्याच्यातून दिसेल. सर, न्यायमूर्ती पी-बी सावंत, तर त्यांनी एक 2018 साली जी मुलाखत दिली होती त्यात असं म्हटलं होतं, की 50% ची जी अट आहे हीच मुळात अव्यवहार्य आहे. म्हणजे त्यांचं असं मत आहे, की आपल्या भारतात 85% जाती समूह हा मागास आहे. हं. मग त्या 85%साठी 50% ची कॅप आणि उरलेल्या 15%साठी 50%, हे पूर्ण असमतोल वाटत नाही का? तर त्यांचं असं म्हणणं आहे, की 50% चीच कॅप जी आहे ती वाढवावी लागेल, तो कोटा वाढवावा लागेल. यासाठी तुमच्यासारखे अगदी सगळे जाणकार वकील एकत्र येऊन जर तिथे कोर्टात गेले आणि पटवून दिला हा मुद्दा, तर कदाचित 50% ची कॅप हटू शकते. नाही बघा, आता सुप्रीम कोर्टाचं जे इंदिरा साहनीचं जजमेंट आहे 50%चं, त्याच्यामध्ये कोण होते? त्याच्यामध्ये स्वतः पी-बी सावंत सर होते. हो, न्यायमूर्ती त्या भूषण होते. हो. हां, बरेच. त्यामध्ये स्वतः ते होते. हां, तरीसुद्धा त्यांनी हा विषय मांडला. हे महत्त्वाचं आहे कारण की 9 तसं जणांचं हं, बेंच. तसं करायचं असेल,
तर त्यांचं जे म्हणणं आहे ते करायचं असेल, खरोखर प्रत्यक्षात आणायचं असेल, तर मग मी मगापासून जे सांगतो तेच आहे, की राज्य आणि केंद्र सरकारला संविधानिक एक तर बदल करावा लागेल. आणि तरच ते होऊ शकेल. दुसरं काय होते, की भावनिक आधारावर हे आंदोलनं उभी राहतात. आपण पाहतो आता जे आपल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. कोणी कुठेतरी उघड्याने अंघोळ करतायत, कोणी त्याच्याबद्दल केस ओपन करून घेतात आपलं. अ, अ, जेवायला जागा नाही. म्हणजे अनेक अडचणींचा सामना लोकं करतायत, तरी काही जण वेगवेगळ्या गाड्यांवर नाचताना आपल्याला दिसतात. तर एक उत्साहाचं संमिश्र वातावरण तिथे आहे. दुःखाचं संमिश्र वातावरण आहे. अडचणी सहन करत लोकं तिथे अव्यवस्थेमध्ये राहत आहेत. अशा वेळेस भावना वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला दिसतात आणि भावनांवर आधारित जे केवळ आंदोलन चालते, त्याच्यामधून बरेचदा सोल्युशन त्यावेळेस निघत नाही. आणि म्हणून एक टीम अशी पाहिजे जरांगेंसोबत, की जी अत्यंत भावनिक न होता कायद्याच्या दृष्टिकोनातून व्यवहार्य विचार करून काहीतरी तोडगा काढेल. तसं त्यांनी आत्तापर्यंत करायला पाहिजे होतं. आणि मी हे तुम्हाला मुद्दाम सांगतो, की अ, ते जेव्हा मला भेटून गेले, त्यानंतर 4 ते 5 वेळा मी सतत संपर्क केला त्यांना. 2 वेळा माझं बोलणं पण झालं त्यांच्याशी किंवा त्यांचे संबंधित एक वकील आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांना मी म्हटलं, की असे-असे कागदपत्र पाठवा, असा अभ्यास सुरू ठेवा, त्याच्याबद्दलचा अहवाल तयार झाला पाहिजे आणि कायदेशीर होऊ शकणाऱ्या उपाययोजना कशा मार्गाने होऊ शकतात, याच्याबद्दलचं डॉक्युमेंट केलं पाहिजे. सरकार पण ते करत नाही आणि मनोजदादा जरांगेंना पण वेळ नाही. अशी परिस्थिती झालेली आहे. सरकारने जे काही घाईघाईत गायकवाड समितीचा आयोग असेल, त्याच्या आधी नारायण राणे हो. समितीचा आयोग असेल, हे सगळे घरातल्या घरात बसून केलेले आयोग आहेत. म्हणजे जे ट्रिपल टेस्ट सांगितली आहे हां. हं, त्या याच्यामध्ये काय इंदिरा साहानीच्या इंदिरा केसमध्ये, साहनीचे. त्यात त्यांनी काय सांगितलं आहे, की एक तर तुम्ही मागास असले पाहिजे. बरोबर. नाहीतर म्हणजे इम्पिरिकल दुसरी डाटा. दुसरी टेस्ट आहे इम्पिरिकल डाटा. इम्पिरिकल डेटा म्हणजे काय, की अनुभव सिद्ध अशी माहिती असली पाहिजे, आणि ती पण की कंटेम्पररी असली हं, पाहिजे. हा समाज जो आहे तो अशा-अशा दृष्टीने मागासलेला आहे. बरोबर. अशी माहिती असली पाहिजे. आणि तिसरं म्हणजे ते 50% वर जायला नको. नको. आता या तिन्ही अटी जर पालन करायच्या असतील, तर अभ्यास करावा लागणार नाही का? बरोबर. मग अभ्यास न करता आंदोलन कसं काय होऊ शकणार आहे? आणि अभ्यास न करता जर कोणी अहवाल करत असेल तयार राजकीय लोकांनी सांगितल्यामुळे, जसं नारायण राणे समितीने केलं होतं, ते कोणाशी बोललेच नाही. ते नुसते इकडे-तिकडे फिरले आणि 2-4 ठिकाणी त्यांचं ते मीटिंग असं केलं, पण त्यांनी सगळे टेबल मेड रिपोर्ट तयार केले. त्यामुळे नारायण राणे समितीपासून तर त्याच्यानंतर सुद्धा ज्या समिती झाल्या, त्याच्यामध्ये घाईघाईने राजकीय दबावाखाली जे अहवाल तयार झाले, ते ट्रिपल टेस्टच्या आधारे टिकले नाही. आणि म्हणून कुणी रिझर्व्हेशन देण्याचा प्रयत्न केला तर ते रद्द झालेले आहे. कारण की आता हे सुद्धा बघायला पाहिजे आपण, की कोणीही रिझर्व्हेशन दिलं, कोणत्याही सरकारने दिलं, तरी लगेच इतर कोणतेतरी लोकं काही लोकांना समोर करून त्याच्याबद्दलचं आव्हान हे कोर्टात देतात. बरोबर. हं. म्हणजे कोणी नाही दिलं तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते देतातच. देतात. आता त्यांच्या मागे कोण आहे ते सुद्धा लोकांना माहीत झालेलं आहे. हो. म्हणजे परवा अक्षरशः ते काही वेडं-वाकडं न बोलता कागद वाचून मुद्देसूद आक्षेप घेत होते. लोकांना लक्षात आलं ना, की कोणीतरी यांना हे मुद्दे सांगायला सांगितलेले आहे. आता हे राजकारण जे आहे ते एका बाजूला ठेवलं, तरीसुद्धा अभ्यासपूर्ण पद्धतीने कोर्टामध्ये मांडलं, तर त्याच्यातून सोल्युशन निघू शकते. नाहीतर कोर्टाच्या लक्षात येणार आहे. कोर्ट शेवटी न्यायाच्या भरोश्यावर म्हणजे काय म्हणतो कागदपत्रांच्या आधारे आणि त्या अभ्यासाच्या आधारे न्यायालयाला निर्णय द्यावा लागणार. खरंच. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, आता तुम्ही ट्रिपल टेस्टचा मुद्दा उपस्थित केला या ठिकाणी. तर ती ट्रिपल टेस्ट एकदम परफेक्ट होऊ शकेल, यासाठी काय पावलं उचलावी लागतील? यासाठी मला असं वाटते, की अत्यंत प्रामाणिकपणे लोकांनी त्या मुलाखती दिल्या पाहिजे. समाजामध्ये जाऊन त्याचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे जर आता एकेका तालुक्यामध्ये या कमिटीने जायचं ठरवलं, तर त्यांना किती दिवसाचं प्लॅन लागेल? शेड्यूल काय असणार? किती दिवस कोणत्या ठिकाणी राहणार? याची यादी तर करता येऊ शकते की नाही? की मराठा समाजाची लोकसंख्या कोणत्या-कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात किती आहे? त्याच्यानुसार वेळेचं नियोजन करून त्या कमिटीने तेवढा वेळ देऊन तशा प्रकारे जर डेटा तयार केला, तर तो इम्पिरिकल डेटा होऊ शकतो. आणि मागास आयोगाने वेगळं काम करायचं आहे. म्हणजे एकत्र त्यांना करायचं नाही. मागास आयोगाने स्वतंत्रपणे अभ्यास करून हा प्रवर्ग मागास आहे आणि मागासलेले अनेक जण आहेत, ज्यांना आर्थिक समता मिळत नाही, आर्थिक सुबत्ता नाही. म्हणजे काय होतं, साखर कारखानेवाले काही जण मराठा समाजातले असतात, राजकारणातले असतात. त्यांच्याकडे पाहून सगळेच जण मराठा समाजातले असेच आहेत, असं समजून चालणार नाही. आणि म्हणून मग मागासवर्गीय आयोगाने इंडिपेंडेंटली स्वतःचा अहवाल तयार करावा लागेल. बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय आहे संदीपजी, की यांना समन्वयातून काम करायचं आहे. हे समन्वयातून काम कधी होताना दिसलेलं नाही आहे. म्हणजे एक इम्पेरिकल डेटा तयार करणारी कमिटी,
इंडिपेंडंटपणे काम करतात. त्याचवेळी ते समन्वयातून मागासवर्ग आयोगाशी संपर्कात आहेत. प्रत्येकजण आपल्याला स्वतःला मोठा समजायला लागतो आणि मग त्याच्यातून काय होते की जी प्रामाणिकता त्याच्यामधली असते अभ्यासातली ती टिकत नाही. बरोबर. आणि म्हणून मग मराठा आरक्षण टिकण्यामध्ये अडचणी आल्यात असं माझं मत आहे. सर, आणखी एक महत्त्वाचा असा मुद्दा म्हणजे मुळातच सरकारनं म्हणजे आता जो काय पेच निर्माण झालेला आहे, सगळ्या जरांगे म्हणतात की मी तर इथून हटणार नाही, आरक्षण घेणारच वगैरे. तर समजा आता सरकारने असं ठरवलंच की आणि त्यांनी तो कायदा संमत करायचं ठरवलं आणि ठीक आहे बाबा, एक अध्यादेश काढला, ऑर्डिनन्स पास केला, तर सरकारचं काम ऑर्डिनन्स पास करणं इथपर्यंत आहे, नंतर तो कायदा टिकला पाहिजे यासाठी. मग ते काम सुप्रीम कोर्टाचं आहे, ती घटनेत ते बसतंय का, फिट होतंय का, हे सुप्रीम कोर्ट पाहिल ना. तुमचं काम, तुम्ही आता जी मागणी आहे, त्यांची जी न्यायिक मागणी आहे, त्यावर भर देणं गरजेचं आहे. तर तसं केलं तर काय हरकत नाही. काय होते की कायद्याच्या कसोटीवर टिकल्या पाहिजे मागण्या, त्याच्या आधारे कायदा तयार झाला पाहिजे, नियम तयार झाला पाहिजे, तरच मग टिकाऊ स्वरूपात लोकांच्या प्रश्नाचं नेहमीसाठीचं निर्मूलन होते. नाही तर परत प्रश्न तयार होणार. पुन्हा कोणीतरी आक्षेप घेतला की ते काही गोष्टींच्या आधारे ते आरक्षण ढासळणार, पुन्हा मोर्चे काढावे लागणार. आणि त्यामुळे सातत्याने हे समजून घेतलं पाहिजे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपल्याला घटना समितीमध्ये त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची समता आणायची आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यांचा विकास होईल, सगळ्यांना विकासाच्या समान संधी मिळतील. ते झालं पाहिजे. पंडित नेहरूंनी तशाच प्रकारे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडलं होतं बरोबर सुरुवातीला 22 जानेवारी 1947 ला. तेव्हा ते सुद्धा त्यांनी ते तसंच त्यांनी मांडलं आपल्या होतं. प्रिएम्बल मध्ये सुद्धा त्याचा हो, समता आली पाहिजे हेच त्यांचं होतं. आता म्हणून माझं नेहमी म्हणणं असते की तुम्हाला समानता आणायची असेल तर विषमता समजून घेतल्याशिवाय समानता आणता येत नाही. बरोबर. आणि काय होतं आता की आपणच विषमतापूर्ण जीवन जगतो असा सगळ्यांचा समज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये सगळेजण जगतात की तुमच्यापेक्षा आमच्यावर जास्त विषमता झाली असं म्हणून चालणार नाही. आपल्याला सहवेदना पाहिजे आता. इतरांचे दुःख, इतरांच्या भावना समजून घेण्याची सहवेदना पाहिजे. त्यामुळे मनोजदादा जरांगेंची अव्यवस्था आहे. मराठा समाजातले सगळे आंदोलक जे आहेत ते हवालदिल सारखे बिचारे कुठे झोपतात, कुठे जेवतात. त्यामुळे करुणा निर्माण होणं मनामध्ये ही वेगळी गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी उपाययोजना करण्याची इच्छा ही वेगळी आहे आणि ती इच्छाशक्ती आता राजकीय लोकांमध्ये नाही, तर त्यांच्यामध्ये भांडण लावण्याची प्रवृत्ती जास्त आहे. आणि म्हणून मग मनोजदादा जरांगेंचं आंदोलन हे चिघळण्याची राजकीय शक्यता जास्त आहे. सर, आता तुम्हाला काय दिसते म्हणजे आता आपण बघितलं तर आजचे पण 6 वाजून गेलेले आहेत आणि आज देखील आजच्या दिवसापुरती त्यांनी परवानगी एक एक्स्ट्रा काल दिली होती. आता पुढे काय होणार? अशीच परवानगी एक एक दिवस देत राहणार आहे? कारण की आता जरांगेंना आता परवानगी संपली आणि आता तुम्ही उठा असं म्हटलं तर ते काही उठणार नाहीत. मग हे काय करणार आता सर? नाही, काय मी काही गोष्टी थेट बोलतो तर लोकांना राग येतो. पण देवेंद्र फडणवीस यांच्या वागणुकीमध्ये सातत्याने तफावत दिसलेली आहे. ते जे बोलतात त्याच्यामध्ये त्यांच्या नियतीत खोट आहे असं सातत्याने वाटत आलेलं आहे. म्हणजे आता पण ते बोलताना असं म्हणतात की प्रत्येकाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा हक्क आहे. त्यांचे तुम्ही स्टेटमेंट बघा 2 दिवसातले, ते सातत्याने हेच म्हणतात, लोकशाही मार्गाने प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. तुम्ही जर असं म्हणता तर मग तुमच्यातर्फे रिप्रेझेंट करणारे सरकारी वकील राज्याचे ते कोर्टामध्ये विरोध का करतात आंदोलनाला? तेव्हा तुम्ही अशी भूमिका का नाही मांडली किंवा लोकशाही मार्गाने त्यांना करू द्या, याच्यात ह्या अटी घाला, असं तुम्ही सकारात्मक का बोलले नाही? बरोबर. तुम्ही तिथे मात्र बाजू लावून ठेवता की नाही, आंदोलन झालंच नाही पाहिजे, ते आंदोलन संपलं पाहिजे, त्यांना मुंबईत येऊच देऊ नका. एवढंच नाही तर तशी ऑर्डर सुद्धा घेण्यामध्ये यश संपादन तुम्ही करता आणि बोलताना मात्र असं म्हणता की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला लोकशाही अधिकार आहे, लोकशाही मार्गाने तुम्ही करा. लोकशाही मार्गाने करण्यासाठीचे सकारात्मक पावलं आधीच तुम्ही उचलू दिली असते लोकांना, तर हा जो टकराव आपण म्हणतो ना राजकीय स्वरूपाचा, हा वाढवण्याची जी प्रवृत्ती आहे त्याबद्दल मी बोलतोय. मग ती देवेंद्र फडणवीसांची असो किंवा कोणाची पण असो, ती चुकीची आहे. लोकांचे प्रश्न म्हणून मी मगापासून हे सांगतोय तुम्हाला की सहवेदना ज्याला म्हणतो ना आपलं, की आपल्याला ते दुःख लोकांचं कळलं पाहिजे. दुःख लोकांचं संपवायचं असेल तर आरक्षण हा उपाय असू शकतो असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. मग आता तसं एकतर आरक्षण दिलं पाहिजे, नाहीतर मग आरक्षणच उपाय आहे असं वाटत असेल तर त्याचं निर्मूलन केलं पाहिजे. मग त्यासाठी शिक्षणाचा हक्क दिला पाहिजे. आमचे मित्र आहे लोकमतचे संपादक अहिल्यानगरचे म्हणजे अहमदनगरचे सुधीर लंके, त्यांनी आज खूप चांगलं लिहिलं
आणि त्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की शिक्षणाचा हक्क जर दिला, मुळात लोकांना काय वाटते की शिक्षण फार महाग आहे आणि शिक्षणामध्ये ते मार्कांच्या बेसिसवर जी तफावत आहे, तर मग शिक्षणातल्या खर्चावर आपल्याला सरकारला काम करता येईल का, हे जर पाहिलं तर मग सगळ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचं शिक्षण ते पूर्ण करू शकतील अशी योजना आपण का आणत नाही? त्याच्यावर काम करत नाही. मग आता नुसतं शिक्षण मिळून चालणार नाही, पुढे रोजगाराच्या संधी असल्या पाहिजे. मग रोजगाराच्या संधींवर तुम्ही का काम करत नाही? म्हणून हा प्रश्न आरक्षण देऊन संपणारा तसा नाहीये. जरी आरक्षण ही प्राथमिक मागणी असली तरी आरक्षण दिल्यावर शिक्षण मिळेल, रोजगार कुठे आहे? रोजगाराच्या संधी कुठे आहे? बरोबर. लोक देश सोडून चाललेले आहेत अनेक जण. त्यामुळे मूलभूत प्रश्नांवर सर्वकष विचार अशा आंदोलनांच्या निमित्ताने झाला पाहिजे आणि ते करताना सरकार दिसत नाही. नक्कीच सर, एक शेवटचाच प्रश्न आता, म्हणजे मला या सगळ्या आंदोलनाचं जर आपण आता सार म्हटलं तर मनोज जरांगेंच्या हाती यावेळी त्यांनी ज्या मागण्या प्रामुख्याने केलेल्या आहेत तर त्या अंमलबजावणीच्या बेसिसवर त्यांना मिळतील, प्राप्त होतील असं तुम्हाला वाटतं का? राजकीय इच्छाशक्तीचाच प्रश्न आहे, पण मला असं वाटतं की बिकॉज पॉलिटिक्स इज अ रेस ऑफ पॉवर आपण, आणि एवढ्या लवकर ही मागणी मान्य होण्यासारखा जी काही कॉम्प्लेक्स सिच्युएशन आता आहे त्याच्यामध्ये अभ्यास केल्याशिवाय, कारण की आता मराठा समाजाला मागास ठरवलं का, तर नाही असं उत्तर आहे. त्यामुळे मागासवर्गीय आयोगाला काम करावं लागेल. त्यानंतर इम्पिरियल डेटा तुमच्याजवळ आहे का, तसा अनुभव सिद्ध कोणत्याही प्रकारची माहिती असलेला काही डॉक्युमेंट तयार नाही, ते करावं लागेल. ते लगेच करता येईल का, तर नाही करता येणार लगेच. त्याच्यानंतर 50% वर जायला नको याच्यासाठीचं सामंजस्य हे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न राजकीय स्वरूपात होताना दिसतो का, तर नाही, हेच त्याचं उत्तर आहे. त्यामुळे मग कुठेच राजकीय लोक या प्रश्नावर काम करताना दिसत नाही आहेत. काही जण बघत बसलेले आहेत की याच्यातून काय बाहेर निघते ते पाहू, आणि मग त्यांचं ते ठरलेलं असतं जिदर दम उदर हम. तशा स्वरूपात ते त्या बाजू घेतील. काही जण थेट बाजू घ्यायला लागलेले आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो एवढा गुंतागुंतीचा करण्यामध्ये ज्या राजकीय लोकांनी सुरुवातीपासून सहभाग घेतलेला ही त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी हा प्रश्न सोडवला पाहिजे. मनोजदादा जरांगे हे एक अत्यंत सामान्य कुटुंबातले, आपल्या सगळ्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबातले आणि साधेपणाने जगणारे अशी व्यक्ती आहे. मग त्यांची टर उडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला ना काही जण, त्यांच्या दिसण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून. मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की तो जी मागणी ते करतात त्या मागणीच्या संदर्भात तुमचं काय मत आहे हे तुम्ही राजकीय व्यक्ती म्हणून त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि त्याचा निचरा केला पाहिजे. ते होताना दिसत नाही. आता मला जे वाटते ते अजून पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की याच्यासाठी संविधानिक बदल कधीतरी आवश्यक असणार आहे, नाहीतर हा मुद्दा नेहमीसाठी सुटणार नाही, परत कोर्टाच्या कचाट्यात सापडणार. त्यामुळे मी इथे जेव्हा मनोजदादा जरांगे माझ्या ऑफिसला आले होते तेव्हा मी त्यांना हे म्हणालो पण की तुम्ही दिल्लीलाच मोर्चा काढा आणि पंतप्रधानांच्या घरी जाऊन तिथे बाहेर बसा, त्यांना ही मागणी करा, कारण की त्याच्याशिवाय ते होणार नाही. दुसरं आता उत्तर परत देवेंद्र फडणवीस यांनी एक दिलेलं आहे जे सगळीकडे व्हायरल होत आहे. खूप आधी त्यांनी ते दिलेलं आहे. त्यांनी इंग्लिशमध्ये म्हटलं होतं वेअर देर इज विल देर इज अ वे, आणि वेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट. आता हे त्यांनी दिलेलं उत्तर आहे. जेव्हा विरोधी पक्षात ते असतात तेव्हा ते किती सत्य बोलतात हे पहा तुम्ही. आता हेच जर आपण शेवटचे 2 ओळी घेतल्या की वेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट, मग आता तुम्ही काय लागू होते आता, तुम्ही काय करताय आता, हा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला तो प्रश्न कळलेला आहे म्हणून तुम्ही हे वाक्य आधी वापरलेलं आहे, तर मग त्याच्याशी संबंधित जो विचार आहे तो तुम्हाला कळला असेल तर तुम्ही त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे आणि प्रश्न सोडवण्याच्या दिशेने तो नेला पाहिजे. चिघळून त्याच्यात राजकारण करायचं हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. आणि म्हणून मराठा आरक्षण असेल किंवा कोणालाही काही सोयी सवलती पाहिजे असतील त्याच्याबद्दलचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून ते टिकाऊ स्वरूपाचं काहीतरी होईल असा विचार केला पाहिजे. मुद्दामून सपोर्टेड जे काही वेगवेगळ्या ठिकाणी आता आंदोलनं सुरू करण्यात आलेले आहे वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांचे, तसं करणं हे राजकारण बरोबर नाही. तुम्ही एक प्रकारे आंदोलनासाठी पायी तडफडत गेलेल्या लोकांची चेष्टा करताय आणि ते काही कायद्यात सुद्धा बसत नाही. म्हणजे असुरी आनंद आपण म्हणतो ना, तो कायद्यात बसत नाही. आणि त्याच्यावर उपाय शोधायचा असेल तर उपाय शोधणारे खूप वेगळे असतात आणि त्यांना मोठं मन दाखवावं लागतं. त्यामुळे राजकीय लोकांनी सुद्धा आणि आंदोलन करणाऱ्यांनी सुद्धा आता मोठं मन दाखवलं तर हे लक्षात आलं पाहिजे की मागास
ठरवण्यासाठी मराठा वर्गाला काही काळ अभ्यासपूर्ण पद्धतीने त्याच्यासाठी मागासवर्गीय आयोगाला द्यावं लागेल. इम्पेरियल डेटा तयार करण्यासाठी इंटरव्ह्यू द्यावं लागतील, बोलावं लागेल, त्याचे अहवाल तयार झाले पाहिजे. त्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तो कालावधी लक्षात घेऊन मग तशा प्रकारे मागण्या कायदेशीर स्वरूपात मागितल्या पाहिजे. नक्कीच. धन्यवाद सरोदे सर, आपण इथे आलात आणि आम्हाला अगदी सुटसुटीत आणि नेमकं मराठा आरक्षण मिळवण्यासाठी नेमका लढा कुठे असायला पाहिजे. खरं तर सरोदे सरांनी स्पष्ट केलंय की नको तिथं धडका मारून काही उपयोग होणार नाही, कारण की या राज्यकर्त्यांकडे इच्छाशक्तीच नाही. दुसरी गोष्ट, मनोजदादांनी आता धडक मारायला पाहिजे, मोर्चा काढायला पाहिजे. तो थेट पंतप्रधानांच्या घरी तिथे जायला पाहिजे, संसदेवर जायला पाहिजे, कारण तिथं त्याचं सोल्युशन आहे. मराठा आरक्षण मिळवायचं असेल तर संविधानिक बदल कदाचित भविष्यात होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि राहिलं आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचं, तर मगाशी सरोदे सरांनी आपल्याच दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांचं एक वाक्य जे आता व्हायरल होतं ते ऐकून दाखवलं. वेअर देर इज नो विल देर इज अ सर्व्हेंट रिपोर्ट. फडणवीस साहेब, आपण सध्या तेच करताय, दुसरं काही नाही. इच्छाशक्ती शून्य आहे. केवळ सर्वे, केवळ रिपोर्ट, केवळ आयोग, केवळ समित्या, याच्या पलीकडे काही नाही. मुंबई ही मराठ्यांची आहे आणि मराठ्यांच्याच मुंबईत जर मराठ्यांचेच हाल होत असतील तर मात्र अवघड आहे. त्यामुळं उलट्या काळजाचं सरकार म्हणून तुमच्याकडे जर कोणी भविष्यात म्हणेल असं म्हणू नये असं जर वाटत असेल तर किमान या आंदोलकांची काळजी घ्या. मनोज जरांगे यांची मागणी, भले ते दिसतात फाटके तुटके, पण त्यांचा जो विचार आहे तो कायद्याला धरून आहे, तो रास्त आहे. त्यांची मागणी योग्य आहे. त्या मागणीचं सोल्युशन काढणं हे तुमचं काम आहे, ना की आलेल्या आंदोलकांकडून आसुरी आनंद घ्या.